तर नाशिकमधली ही बातमी आहे आणि अशोक खरात याची एसआयटी चौकशी सुरू आहे। मात्र आज या एसआयटी चौकशीचं ठिकाण बदललेलं आहे। आज अज्ञात ठिकाणी अशोक खरातची ही चौकशी सुरू झाली आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते या स्वतः ही चौकशी करता आहेत। तर अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आयकर विभागाने आता एंट्री घेतली आहे, त्यामुळे आता आर्थिक चौकशीला देखील वेग येईल। आयकर विभागाने खरातच्या मालमत्तेची आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी केली आहे। खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे, माहिती घेतली जाणार आहे। नाशिकसह विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील देखील गोळा केला जातोय। कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी केली जाते। त्यामुळे आता जमीन व्यवहाराच्या संबंधित लोक पोलिसांच्या रडारवर आहेत। जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावरती असल्याचं कळतंय। काही सातबाऱ्यांवरती सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं आहेत, हे तपासातून उघड होत आहे। त्यामुळे या व्यवहारांच्या लिंकिंगद्वारे मोठे आर्थिक जाळं देखील उघड होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।